स्नेहनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि आपण जाहिरातीची वाट बघत आहात विद्यार्थी मित्रांनो. आणि अशाच वेळेला एका दिवशी दोन शासन निर्णय निघालेले आहेत. एका शासन निर्णयाबद्दलची माहिती मी मागच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जे प्राधान्यक्रमाच्या संदर्भात होतं. परंतु दुसरा जो व्हिडिओ जो आहे किंवा ही जी माहिती आहे, ही माहिती शासन निर्णय 2, जे शासन निर्णय 2 कोणता, तर जे मुलाखतीसह जे काही भरती प्रक्रिया होत आहे, एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जात असतं आणि याच माध्यमातून बदल सुद्धा या प्रक्रियेमध्ये करण्यात आलेला आहे. मागच्या वेळेला जी भरती झालेली आहे, म्हणजे 17ची 19ची भरती असेल, 22ची भरती असेल, यापेक्षा वेगळा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आजचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये काय आहे ते नेमकं आपण या ठिकाणी बघणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय नेमकं काय आहे हे संपूर्ण बघा. त्यामध्ये तुम्ही स्किप करू नका, यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती पदभरतीतील मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरायची मानक कार्यपद्धती असं या ठिकाणी 2000 म्हणजे आजचा हा GR आहे, 2 एप्रिल 2026चा GR. त्यामध्ये बदल काय करण्यात आलेला बघा. कोणाकोणासाठी आहे? खाजगी व्यवस्थापन असेल, अनुदानित असेल, अंशतः अनुदानित असेल, विना अनुदानित असेल, अशा सर्व ठिकाणी पदभरती ही केली जात असते आणि या संस्थांच्या माध्यमातून पदभरती केली जात असते. यावेळेला पदभरती संस्था काय करायच्या, ज्या बोगस काम करायच्या, काहीतरी कारण सांगायची आणि या कारण सांगून की नाही त्यावेळेला आम्हाला CO नव्हते किंवा त्यावेळेला आमचे शिक्षण अधिकारी नव्हते, त्याच्यामुळे आमचं काम राहिलेलं होतं, आणि अशा वेळेला दुसऱ्या बाजूनं काय करायचे, शिक्षक भरती करायची. आणि यासाठीच म्हणजे मंत्री महोदय आहेत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काय केलेलं आहे, या समिती बसवली आहे. म्हणजे यात या संस्थांचा जे काही बोगस भरतीचा होता हा पर्दाफाश करण्यासाठी, यांना दणका देण्यासाठी ही नवीन उपक्रम पुन्हा यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे पवित्र पोर्टल म्हणजे पवित्र पोर्टल, पवित्र, याला कोणीही पवित्र करू शकत नाही असं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कोणासाठी चांगलं आहे? जे विद्यार्थी होतकरू आहे, जे गरीब आहेत, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत आणि काय अभ्यासू आहेत आणि खरंच हुशार आहेत, अशा विद्यार्थ्यांचा काय होणार आहे, या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण कायमस्वरूपी लढा देत आहोत. एल्गार आंदोलन असेल किंवा शिवयुनिटी फाउंडेशन असेल किंवा युवा या ठिकाणी असोसिएशन असेल, अशा विविध माध्यमातून याची मागणी केली जात असते. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त आहे. पहा, 100 जे गुण आहेत त्या 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण ज्याला असेल त्याला तुम्हाला निवड करावं लागणार आहे, असं त्या ठिकाणी मुद्दा नंबर 2 म्हटलेला आहे. नंतर उमेदवारांचा समसमान जर गुण प्राप्त असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये परिस्थितीमध्ये उमेदवाराचे वय अधिक आहे, अशा उमेदवारांची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त आहे. ज्यांचं वय जास्त असेल, सारखे गुण जर असेल, ज्यांचं वय जास्त आहे त्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. उमेदवाराचे वय देखील सारखे असल्यास 12वीचे गुण विचारत जाणार आहे. पहा, उमेदवाराचे गुण जर सारखे असेल, उमेदवाराचं वय सारखं असेल तर गुण त्या ठिकाणी 12वीचे गुण ज्याला जास्त आहे त्याला त्या ठिकाणी निवड दिली जाणार आहे. तिसरा मुद्दा आहे, उमेदवाराच्या संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचा विहित प्रकारे गुणांकन झाले आहे का किंवा कसे आहे याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस पात्रता देण्यात येईल. पहा, तुम्ही तुमच्या लेवलला किंवा संचालका लेवलला या सर्व गोष्टी होणार नाही, तर तुम्ही खरंच गुण चांगले दिलेत का, खरंच गुण बरोबर दिले आहे का, हे सर्व कोणाला सांगावं लागेल तुम्हाला, शिक्षक उपसंचालक असेल किंवा शिक्षण अधिकारी असेल यांना, आणि त्यानंतरच ती नियुक्ती देता येईल. म्हणजे संस्थेलाच पूर्ण अधिकार दिलेले नाही. नंतर आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे स्टेट सन 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कायमस्वरूपी जे होणाऱ्या पुढची भरती जी असेल, पुढच्या भरती असेल किंवा टेट असेल किंवा शिक्षक भरती असेल यांच्यासाठी हे लागू असणार आहे. आता हे जे गुण आहे हे गुण कसे दिलेले आहेत बघा, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे टेटच्या परीक्षेतील भारांश पहा आणि कमाल गुण पहा. चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण हे कशावर पकडले जाणार आहे, टेटच्या याच्यावरती 75% टेटचे पकडले जाणार आहे. नंतर तुमचे गुण पकडले जाणार आहे
तुम्ही केलेल्या व्यावसायिक अर्हतेमध्ये तुम्हाला गुण पकडलेल्या प्रावीण्यासह जर तुम्ही पदवी असेल तर उत्तीर्ण असेल तर तुम्हाला 5 गुण मिळेल. प्रथम श्रेणीमध्ये असेल तर तुम्हाला 3 गुण मिळेल. तुम्ही जर पास द्वितीय श्रेणीमध्ये असेल, सेकंड क्लासमध्ये असेल तर 2 गुण. शिफारस केलेल्या पदापैकी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेत जर अधिक काही अर्थ असेल तर तुम्हाला त्यात 3 गुण दिले जाणार आहे. असे तुम्हाला 8 गुण तुमचे व्यावसायिक अर्हतेवर असणार आहे. नंतर शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता जर असेल तर त्यासाठी 7 गुण पकडलेला आहे. विशेष प्रावीण्यासह असेल तर 5 गुण, नंतर 3 गुण. अशा पद्धतीनं ते नंतर पास द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 गुण आणि शिफारस केलेली पदाची पात्रता जर एक्स्ट्रा असेल पुन्हा तर तुम्हाला 2 गुण. नंतर मुलाखती व अध्यापन कौशल्यासाठी तुमच्यासाठी 10 गुण असणार आहे. जर तुमची जी पहिल्यांदा मुलाखत जी होत होती तर हीच मुलाखत आता या पद्धत मुलाखतीसाठी फक्त 10 गुण आहेत. आणि मुलाखतीची व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्यासाठी तुम्हाला 5 गुण दिले जाणार आहे. अध्यापन कौशल्य तुम्ही शिकवता कसे त्याच्यासाठी 5 गुण. आणि नंतर शिफारस केलेला विषय जर एखादा विषय तुम्हाला देत आहेत त्या विषयातलं ज्ञान कसं आहे, तुम्ही कसं शिकवताय, चिकित्सक ज्ञान कसं आहे, याचा उपयोजन क्षमता कशी आहे यावरती 2 गुण. आणि पाठामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग किंवा प्रतिसाद कसं मिळवता तुम्ही क्लास घेत असताना, विद्यार्थी बोलतात की नाही बोलत, अशा सर्व विविध गोष्टींवरती हे 1 गुण. अशा पद्धतीनं हे जे आहेत 75% कशावर टेटचे मार्क. नंतर 8 गुण व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक अर्हता 7 गुण, नंतर अध्यापन मुलाखत जे आहे ते 10 गुण. अशा पद्धतीने हे 100 गुण असणार आहे. या पण सर्वात जास्त भारांश तुमच्या टेट वरती पकडलं जाणार आहे. आणि जे काही 25% आहेत ते तुमचं व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक अर्हता आणि तुमचं मुलाखत. अशा पद्धतीनं या सर्व बाबी 100 गुणांच्या असणार आहे. सर्वाधिक ज्यांना गुण मिळणार आहे किंवा सर्वाधिक ज्यांना गुण असणार आहे अशा विद्यार्थ्यांना काय होणार आहे, त्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी निवड होणार आहे. आता विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्यायचा आहे, टेट मध्ये जास्त मार्क असू शकतं तुम्हाला त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये, परंतु तुम्ही या 25 पैकीही तुम्ही 25 मिळवू शकता किंवा 25 पैकी 20 मिळवू शकता. एखादा जास्त गुण असणारा विद्यार्थी 25 पैकी 0 मिळवू शकते, बरोबर. त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही संधी असणार आहे. एका जागेसाठी 10 विद्यार्थी जेव्हा काढते तेव्हा, त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि याचा सर्व अधिकार जे शेवटची काय होणं, निवड देणं किंवा नियुक्ती देणं हे शिक्षणाधिकारी आणि शिक्षक संचालक जे असेल त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या निशी हे तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. आधीच्या जे काही भरती झाल्यात त्यात तुम्हाला माहित आहे मुलाखतीला कोणी जात नव्हतं. काही शाळांमध्ये काही पाठही घेतली जात नव्हती किंवा काहीच केलं जात नव्हतं. डायरेक्ट बोली लावली जात होती आणि त्यानुसार जो जास्त पैसे देत असेल त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जात होतं. ही जी प्रक्रिया ही वास्तव प्रक्रिया होती. त्यामुळे अशा प्रक्रियेला आपल्याला या ठिकाणी आळा मिळत आहे. आणि आपल्याला चांगले चांगले शिक्षक या शिक्षक भरतीच्या माध्यमातून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मुलाखती शिवाय जरी तुमची निवड झालेली नाही तरी पण मुलाखती सह ज्या काही जागा येतील त्यामध्ये सुद्धा आपल्याला निवड होणार आहे. त्यात सुद्धा तेवढाच पगार असतो, तेवढंच वेतन असतो, तेवढंच मानधन असतो. शिक्षण सेवक जे काही असेल ते सर्व सुट्ट्या आणि बाकी सर्व बाबी महत्वाच्या असतात त्यात, आणि त्याच बाबी असतात. फक्त लक्षात ठेवायचं आहे की ही जी काही शाळा असेल ती ग्रँटेड आहे, 100% अनुदानित आहे की 80% आहे, 60% आहे, कसे आहे त्याचा विचार आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ते प्रिफरन्स द्यायचे, अन्यथा देऊ नका. आणि जर तुम्हाला नोकरी करायचीच आहे तर तुम्ही 20%, 60%, 40% मध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. आपल्याला पॅशन म्हणून आपण करत असाल की नक्कीच शिक्षण शिकलेलं आहे, मला त्याचा उपयोग झाला पाहिजे, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, ही जी माहिती सांगितली आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्याला याच्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि माझ्याशी बोलण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती माझा नंबर आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.